रामराम मंडळी, नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी मुलगाकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज नवीन विषय, नवीन तंत्रज्ञान. समोर तुम्हाला चाक दिसतंय, त्याला मोटरसायकलच्या 2 बेरिंगी, 12 एमचा गज आणि एक 1.25 इंचीचं पाईप आणि त्याला असे वेल्डिंग करून चक्र तयार केले. तर ते या उपयोगासाठी तुम्हाला समोर दिसतंय. वालपीक हे उंच असतं, त्याला HTP पंपानं जर फवारणी केली तर 1 नंबर फवारणी बसती. आपल्या आळ्या कंट्रोल होतात. आणि HTPची फवारणी फक्त आपण वालच नाही, टोमॅटो, वांगी, मिरची, द्राक्ष, तुमची तूर, सोयाबीन सर्वच पिकामध्ये करू शकतो. पण ज्या पिकामध्ये असे 2 तास आपल्याला मारायचे असतात तर त्या पिकामध्ये आपल्याला तशा चाकाची गरज असते. म्हणून ते चाक आम्ही तयार करून घेतलं होतं. 1 नंबर जुगाड होतं, काही नाही म्हणजे भंगारातून तयार केल्यासारखं झालं होतं. फक्त 2 बेरिंग नव्या घेतल्या तर बाकी सामान सगळं कारागिराकडून घेतलं होतं. आणि हा आमचा HTP पंप होता, 7.5 HP पेट्रोलचा. फक्त एक दोरी ओढली आणि पोर्टेबल पंप होता. पण मात्र चोरांनी हा जुलै महिन्यामध्ये चोरून नेलाय. मी ॲक्च्युली व्हिडिओ पण केला होता की आमचा HTP पंप आणि इतर सामान चोरी गेलंय. जर कोणाला आढळला तर शेतकरी मित्रांनो नक्की सांगा. असो, त्याचा जो फवारा होता तो खूप छान आणि फाईन होता. आणि ते जे 2 चाकं होते त्याच्यामध्ये त्यांना आम्हाला फवारणी करणं अत्यंत सोपं जायचं आणि सोपं जातं. त्यामुळे तुम्ही असं जुगाड करून आणि असं HTP घेऊन आपली फवारणी सहज आणि सोपी करू शकता. ओझं उचलायचं काम नाही, फवाराही चांगला बसतो HTP पंपानं. आणि जे आपलं अळी कंट्रोल करायची असते ते सोपं जातं. अशा प्रकारे नळी एका तासातून दुसऱ्या तासात घेताना 2 चाकाची आपल्याला गरज पडते. जास्त चाकं बनवायचंही काम नाही. 2 चाकावर आपला अख्खं वावर मारून होतं. आता या चाकावर घेतल्यानंतर जेव्हा पुढं तासात जायचं तेव्हा मागचं व्हील काढायचं आणि पुढच्या तासावर लावून ठेवायचं आणि एक व्हील जागेवर ठेवायचं. बघा त्यानं कसं आपसूक स्पीड घेतला. आणि गजूभैया समोर नळी घेऊन गेला आणि एकटाच नळी घेऊन गेलाय. काय त्याच्या मागचं कारण की त्याला ताकद लागली नाही ओढायला. आणि जो आम्ही पंप घेतला होता 1 नंबर क्वालिटीचा होता, 7.5 HPचा. त्याने छान फवारणी केली जायची. जर कोणाला कुठं आढळला असा तर नक्की कृपया आम्हाला माहिती द्या आणि संपर्क साधा की हा पंप आढळला आहे म्हणून. असो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि तुम्हालाही जर व्हिडिओ आवडला असा तर इतर शेतकऱ्यांनाही शेअर करा, ट्रॅक्टरवाल्यांनाही शेअर करा, त्यांनाही सोपं जाईल. आणि पुढील व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा, फॉलो करून ठेवा. धन्यवाद मंडळी, राम राम.